पुढे बातमी नाशिकमधून। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहोळ परिसरामध्ये कांद्याच्या रिकाम्या गोण्या फेकून दिल्याचं आढळून आलं। एका वाहनातून या गोण्या फेकल्या जात असताना काही कांदा उत्पादकांनी संबंधिताला जाब विचारला असता तो तिथून फरार झाला आणि यावरून नाफेडकडून परराज्यातून कांदा खरेदी सुरू असून नाशिकमध्ये कांदा खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाफेड एनसीसीएफ कडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्देश ठेवलं असताना देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आहे नाशिकच्या कुठेही प्रत्यक्ष कांदा खरेदी झाली नाही असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला होता। यानंतर 2 दिवसापूर्वी चांदवड असेल उमरान असेल या बाजारपेठांमध्ये परराज्यातील कांदा हा गपचूप आणून तो नाफेडची खरेदी दाखवून जो भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता। त्याला कुठेतरी आता दुजोरा मिळालेला आहे, कारण की नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाटामध्ये जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रिकाम्या गोण्या फेकत असताना एका अज्ञात वाहन चालकाला अटकले आणि त्यातूनच या संशयाला खरं बळ मिळालं। आणि हे जे शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत, काय सांगाल ह्या ज्या रिकाम्या गोण्या फेकल्या ह्या नेमका काय आरोप आहे तुमचा? 3-4 दिवसापूर्वी उमराणे येथील एनसीसीएफ नाफेडच्या खरेदी केंद्रावरती ज्या गोण्यांमधून माल आला होता त्याच गोण्या आज इथं आम्हाला राहुड मुंबई आग्रा हायवेवरती मिळून आल्या। त्यानंतर आम्ही चौकशी केला असता ड्रायव्हरने कुठलाही उत्तर न देता तो पळून गेला। तर नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा पिकत असतानाही बाहेरून माल नाफेड का मागवतोय, याच्यामुळे नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे हा आमचा आरोप आहे। आणि त्वरित या नाफेडची खरेदी बंद होऊन झालेल्या या प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशी होऊन ज्याच्यात जे दोषी असतील भ्रष्टाचार करण्यामध्ये त्यांना कडक शासन व्हावं ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आता या मागणीकडे सरकार असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी असतील हे कशा पद्धतीनं प्रतिसाद देऊन याची चौकशी करताय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, चांदवड, नाशिक।